शेळीप्रेमी मित्रांनो, तर आपल्याकडं आज डॉबरमॅनच्या विषयी आपण थोडीशी माहिती देणार आहेत. बरेचसे जे काही श्वानप्रेमी असतात त्यांना डॉबरमॅन असेल, रॉटव्हिलर असेल किंवा जर्मन शेपर्ड असेल, पिटबुल असेल याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे असते. तर आपण डॉबर या ब्रीडबद्दल थोडंसं माहिती देणार आहोत. तर हा डॉबरमॅन जातीचा ब्रीड आहे. तर ही अमेरिकन ब्रीड आहे. डॉबरमॅनमध्ये दोन प्रकारचे ब्रीड असतात, एक अमेरिकन डॉबरमॅन आणि एक युरोपियन डॉबरमॅन. तर युरोपियन डॉबरमॅन शक्यतो आपल्याकडं जास्त नसतात आणि ह्याची जर साईज बघितली तर हा युरोपियन डॉबरमॅन सारखाच साईजला झालेला आहे, कारण की हे असताना अमेरिकन डॉबरमॅन आहे. आणि डॉबर राजाने हा जी ब्रीड आहे ती स्वतःच्या संरक्षणासाठी बनवलेली होती. आणि जसं जसं त्यांना या ब्रीडमध्ये जसं जसं उणिवा भासत गेल्या तसं तसं ह्यांनी या ब्रीडमध्ये चेंजेस केलेले आहेत. म्हणजे डॉबरमॅनची जन्मताच शेपटी कट नसते. डॉबरमॅनची शेपटी लांब सडक असते आणि त्याचे कान जन्मताच असे वर नसतात, त्याचे कान खाली असतात. पण डॉबर राजाने ज्यावेळेस त्याचा पाळलेला कुत्रा ज्यावेळेस राखणीच्या वेळेस त्या कुत्र्याचे घोड्याच्या पायाखाली त्याची शेपटी यायची आणि त्या कुत्र्याला बऱ्याचशा वेदना व्हायच्या, त्यामुळं त्यांनी त्या काळात त्याची शेपटी कट केलेली होती. आणि तेव्हापासून डॉबरमॅनची प्रथा अशी झालेली आहे की शेपटी कट. आणि शेपटी कट असण्याचा असा एक फायदा आहे की ह्या कुत्र्याची शेपटी कट असल्यामुळं समोरच्या कुत्र्याला हा कुत्रा घाबरला आहे का नाही हे लवकर समजतच नाही. कारण की कुत्र्यांचा एक गुणधर्म असतो, कुत्रा जर घाबरला तर तो शेपटी खाली घालत असतो आणि शेपटी खाली घातली की समोरच्या कुत्र्याला समजून येत असतं की याने शेपटी खाली घातली म्हणजे हा घाबरला. मुळातच डॉबरमॅनला शेपटीच नसल्यामुळं हा भिलाय का नाही, घाबरलाय का नाही ही शक्यतो कोणाला समजत नाही. दुसरी गोष्ट आहे जी कान. तर ज्यावेळेस डॉबर राजाच्या खजिन्यावर हल्ला झाला त्यावेळेस त्यांच्याकडे 6 डॉबरमॅन होते आणि 6 डॉबरमॅनमध्ये 2 डॉबरमॅन त्या हल्लेखोरांनी कानाला धरून फेकून दिले होते. तर कान असे निसरून जावेत त्यामुळे त्यांनी त्यावेळेस कान क्रॉपिंग केले होते आणि तेव्हापासून ही कान क्रॉपिंग करणं आणि शेपटी कट करणं ही या ब्रीडची ओळख झालेली आहे. आणि त्यांच्याच नावावरून या ब्रीडला डॉबर नावाच्याच राजाच्या नावावरूनच ह्या ब्रीडला डॉबरमॅन असं नाव घोषित झालेलं आहे. कारण की हा एक मोठा इतिहास आहे. आणि ह्याचा जर तुम्हाला पुरावे जर पाहिजे असेल तर इजिप्तमधील जे काय पिरॅमिड आहेत किंवा पिरॅमिडच्या वरती डॉबरमॅनचे चित्र तुम्हाला आज सुद्धा इतिहासात बघायला भेटतील. तुम्ही गुगलला ह्याला सर्च करू शकता. मित्रांनो, डॉबरमॅन हा आपल्या शेतीसाठी एकदम जबरदस्त आणि फुल एनर्जेटिक अशी ब्रीड आहे. आणि डॉबरमॅनला केस कमी असल्यामुळं हा मेंटेन करायला एकदम व्यवस्थित आहे. जर्मन शेपर्ड सारखे ह्याला केस नसतात, ह्याचे केस एकदम छोटे छोटे असतात, त्यामुळं हा मेंटेन करायला एकदम व्यवस्थित जातो. आणि ह्याला पाळायला जर म्हणलं तर मालकाबद्दल एकदम लॉयल, प्रामाणिक आणि एकदम एनर्जेटिक ब्रीड आहे. हे तुम्ही जर रानात शेतात जर डॉबरमॅन जर पाळलेला असेल तर तुम्ही चालताय त्याच्या पुढं तो कमीत कमी 10-20 फूट तो पुढं मालकाच्या पुढं चालत असतो. तुम्ही रात्री अपरात्री कुठं दारं धरायला इकडं तिकडं जर रानात जात असताल तर डॉबरमॅन हा तुमच्या बिलकुलच कसली साथ सोडणार नाही, ही एक ह्याची खासियत आहे. आणि ह्यांनी जर एखाद्या गोष्टीला जर टार्गेट केलं, जर एखाद्याला कुणी काय नवीन माणूस असला किंवा काही चोरी करून पळत असला किंवा काय, तर ह्या कुत्र्याचं असं एक वैशिष्ट्य आहे की त्याला पळायचं भान राहत नाही. कारण की बरेचसे डॉबरमॅन एवढं अशा केसेस घडलेले आहेत की हृदय फुटून मरतात पण ते पळायचं सोडत नाहीत. असं त्यांचं एक टार्गेट आहे. जरी एखाद्याला वाटलं की आपण टू व्हीलरवर आहेत आणि आपण डॉबरमॅन आपल्याला पकडू शकत नाही तर ते चुकीचं आहे. डॉबरमॅन पळण्याच्या बाबतीत हा एकदम खतरनाक एनर्जेटिक ब्रीड आहे. तर असा हा डॉबरमॅन आहे मित्रांनो. याच्यामध्ये 2 कलर असतात, ब्लॅक अँड टॅन आणि ब्राऊन अँड टॅन. तर हा ब्लॅक अँड टॅन कलरचा डॉबरमॅन आहे आणि हा पूर्ण ब्लॅक आणि पायाला तुम्ही बघू शकता टॅन कलरचे स्ट्रक्चर आहेत आणि कपाळावरती डोळ्यावरती असे 2 ब्राऊन डॉट आणि या साईडला असा ब्राऊन रंग. तर डॉबरमॅनमध्ये जर ब्लॅक अँड टॅन आणि ब्राऊन अँड टॅन यापेक्षा व्यतिरिक्त जर आपल्या हाताच्या तळात एवढा जरी पांढरा रंग किंवा वेगळा जर रंग असला तर तो क्रॉसला पडलेला डॉबरमॅन आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही. कारण की डॉबरमॅनमध्ये 3रा कलर नसतो. आता अलीकडं व्हाईट कलरचे डॉबरमॅन आलेले आहेत, पण ते आता आणखीन पण आपल्याकडे काय आलेले नाहीत, ते बाहेर देशामध्ये आहेत. तर अशा पद्धतीचे हे डॉबरमॅन असतात ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या रक्षणासाठी किंवा शौक म्हणून
किंवा हाऊस म्हणून डॉबरमॅन पाळायचे आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करा. आपल्याकडं उत्कृष्ट दर्जाचे ओरिजिनल जातीवंत डॉबरमॅन भेटत असतात. डॉबरमॅन असेल, रॉटविलर असेल, पॉमेरियन असेल, पग असेल, सगळ्या जातींचे सगळ्या ब्रीडचे पिल्लं तुम्हाला योग्य दरात भेटतील. तर अशाच पद्धतीचं जर डॉबरमॅन कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. आणि डॉबरमॅनबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्कीच कळवा. धन्यवाद.